लोककल्याणकारी कारभार, न्यायप्रिय प्रशासन आणि धर्मसंवर्धनासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। या शोभायात्रेत विविध सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। भारतीय इतिहासातील आदर्श राज्यकर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याण, न्यायव्यवस्था आणि धर्मसंवर्धन यांचा अनोखा आदर्श निर्माण केला। देशभरातील अनेक तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार, घाट, मंदिरे, धर्मशाळा आणि पाणवठ्यांची उभारणी करून त्यांनी जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले। त्यांच्या जयंतीनिमित्त रविवारी अकोला शहरातील प्रमिलाताई ओक हॉल येथून भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत भजनी मंडळे, चिमुकल्यांची लाठीकाठी प्रात्यक्षिके, लेझिम पथके, आखाडे आणि पारंपरिक सांस्कृतिक सादरीकरणांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। या शोभायात्रेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला, युवक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ढोल ताशांचा गजर, जयघोष आणि पारंपरिक वेशभूषेमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले होते। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जपत समाजात एकता, सेवा आणि लोककल्याणाची भावना रुजविण्याचा संदेश या शोभायात्रेतून देण्यात आला। अकोला नगरीत निघालेल्या या भव्य शोभायात्रेने शहरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले।